आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। लातूरात संविधान सन्मान भव्य 500 फूट तिरंगा रॅली संपन्न। दिनांक 26 नोव्हेंबर। लातूर भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्ष आणि संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान समिती यांच्या वतीने शहरात भव्य 500 फूट लांबीचा संविधान सन्मान तिरंगा ध्वज रॅलीचे आयोजन करण्यात आले। पूज्य भिक्खू पयानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही रॅली उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरलेली होती। रॅलीचा शुभारंभ भिक्खू पयानंद थेरो, बनते भोजीराज, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महानगरपालिकेचे आयुक्त मानसी मीना तसेच समाज कल्याण उपायुक्त अविनाश देवसटवार सह आयुक्त यादव कांबळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला। रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून होत संविधान चौक येथे समारोप करण्यात आला। शहरातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य, झांज पथक तसेच महापुरुषांच्या वेशभूषेत आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून रॅलीला विशेष रंगत आणली। 500 फूट तिरंगाखाली निघालेली ही रॅली नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती। रॅलीचा समारोप संविधान चौकात संविधान उद्देशिका वाचन आणि राष्ट्रगीताने करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक UD गायकवाड यांनी केले होते, तर आभार निलेश बनसोडे यांनी मानले। या रॅलीमध्ये कैलास माने, वसंत उबाळे, सुशील चिकटे, डॉक्टर विजय अजनीकर, अशोक देंडे, शोभा सोनकांबळे, आशा चिकटे, विशाल वावळे, प्राध्यापक सतीश कांबळे, उत्तम कांबळे, सुरेश सोनकांबळे, मिलिंद धावारे आदी जण शहरातील विविध क्षेत्रातील विविध शाळांचे विद्यार्थी, संविधान प्रेमी नागरिक तसेच महाविहार धम्मसेवक ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। पाव्या सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने संविधान दिनाच्या निमित्तानं लातूर शहरामध्ये आज बाबासाहेब आंबेडकर पार्क ते संविधान चौकापर्यंत भव्य अशी संविधान सन्मान तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीला झेंडा दाखवण्यासाठी जिल्हाधिकारी महोदया, जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब, महानगरपालिकेचे आयुक्त, समाज कल्याण आयुक्त यासोबत लातूर शहरातील संविधान प्रेमी असणारे सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित होते। लातूर शहरामध्ये ही रॅली लक्ष वेधून घेत होती। विविध शाळांच्या वतीनं वेगवेगळी पथनाट्ये या ठिकाणी सादर करण्यात आली। आज भारतीय संविधान दिवस आहे आणि 75 वर्ष होत आहेत आणि म्हणून या संविधानाच्या दिनानिमित्ताने भारतीय संविधान आपल्या सर्वांना अखंड भारताला एक ठेवण्यासाठी काम करतं। या देशातील तमाम सर्व जाती धर्मातल्या लोकांना एक करण्याचं काम करतं। हा देश अबाधित राहावा, हा देश या देशाचं स्वातंत्र्य टिकून राहावं, या देशातल्या लोकांना समता, समतेनं, स्वातंत्र्यानं, सामाजिक न्यायानं आणि सामाजिक बंधुत्वानं जीवन जगता यावं, या सर्व गोष्टींचा एक म्हणजे ज्याला म्हणतो आपण एक हमी भारतीय संविधान देतं आणि म्हणून भारतीय संविधानाच्या निमित्तानं या संविधानाच्या प्रति निष्ठा ठेवून आपण या संविधानाचा आपण गौरव केला पाहिजे आणि म्हणून आज संविधान गौरव करण्याचा दिवस, गौरव दिन आहे आणि म्हणून प्रत्येक भारतीयाने या ठिकाणी संविधानाच्या प्रति आपली निष्ठा व्यक्त केली पाहिजे। प्रामुख्याने देशामध्ये भारतीय संविधान एवढं सुंदर आदर्श संविधान असताना सुद्धा काही लोक या संविधानाच्या विरोधामध्ये बोलतात, संविधान जाळण्याचं काम करतात। ही देशद्रोही, म्हणजे देशाच्या विरोधात असलेली घटना आहे। देशाच्या संविधानाचा आपण सन्मान केला पाहिजे आणि म्हणून शासनानं, खरं म्हणलं तर अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि शासनानं मोठ्या प्रमाणामध्ये हा दिवस साजरा करायला पाहिजे होता, परंतु शासनातले सगळे लोक, सरकार सध्या इलेक्शन लागलेलं आहे, निवडणूक लागलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे राजकीय आमचे म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी संविधान हा मोठ्या प्रमाणात साजरा करायला पाहिजे, शासनाच्या वतीनं साजरा करायला पाहिजे। तो केवळ इलेक्शनच्या माध्यमातून, तो केवळ एका सभागृहामध्ये किंवा एका छोट्या ठिकाणी न करता याच्यामध्ये शासनाने ही काळजी घेतली नाही आणि म्हणून शासनाने याच्याकडे लक्ष दिलं नाही। शासनाला काय म्हणावं या बाबतीत आणि म्हणून शासनाने हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि म्हणून वर्षभर त्यांनी कार्यक्रम घ्यायला पाहिजे असं मला या ठिकाणी प्रामुख्यानं वाटतं। आज संविधानाचा दिन आहे। सर्व लोकांना मी या संविधान दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि संविधानाप्रती आपली निष्ठा ठेवून या देशामध्ये संविधानानुसार हा देश चालावा याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं एवढंच या ठिकाणी सांगतो। धन्यवाद।
धन्यवाद.